राज्यसेवा मुख्य सिलेबस डिकोडिंग सीरीज मध्ये आपण खूप काही सब पॉइंट पाहत आहोत। हे पॉइंट लिस्ट जर तुम्हाला लक्षात राहिली तर तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये नक्कीच याचा डायरेक्ट उपयोग होईल। पण एवढे सर्व मुद्दे लक्षात राहतीलच असे काही नाही, पण प्रत्येक मुद्द्याची संकल्पना जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर एक परिपूर्ण आणि छान उत्तर तुम्ही नक्कीच लिहू शकाल। आज आपण सामान्य अध्ययन 1 मधील आधुनिक भारत म्हणजे मॉडर्न इंडिया यामधील मुद्दे पाहणार आहोत। तर वेळ वाया न घालवता चला सुरू करूयात राज्यसेवा मुख्य सिलेबस डिकोडिंग। आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आयोगाकडून आपल्याला काही सिलेबस देण्यात आलेला आहे। तर तो आहे आधुनिक भारतातील इतिहास सुमारे 18व्या शतकाच्या मध्यापासून ते वर्तमान, ज्यामध्ये महत्त्वाच्या घटना, व्यक्ती आणि समस्या आपल्याला पाहायच्या आहेत। त्याचबरोबर स्वतंत्र संग्राम, त्याचे विविध टप्पे व देशाच्या विविध भागातील महत्त्वाचे योगदान आणि विविध व्यक्ती। या सिलेबसला जर आपण डिकोड केलं तर काय मिळतं, तर मग चला पाहूयात। 1857च्या पूर्वीच्या आधुनिक इतिहासातील महत्त्वाच्या घटना, त्यानंतर मुघल नंतरचा काळ व त्यानंतर कर्नाटक युद्ध, प्लासीचे युद्ध व बक्सारचे युद्ध, अँग्लो म्हैसूर युद्ध आणि अँग्लो पंजाब युद्ध, हे काही युद्ध अतिशय महत्त्वाचे आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेला यावरती हमखास प्रश्न विचारला जाईल असे मुद्दे आहेत। यानंतर लोकांची सामाजिक आर्थिक स्थिती, त्याचबरोबर भारतातील युरोपियन प्रवेश, ब्रिटिशांचा भारतात विजय, ब्रिटिशांचे धोरण आणि त्यांचा भारतावर प्रभाव, जसे की आर्थिक प्रभाव, प्रशासकीय प्रभाव आणि सामाजिक सांस्कृतिक प्रभाव। यानंतर सामाजिक सांस्कृतिक सुधारणा चळवळ आणि 1857 पूर्वचे सगळे काही उठाव। हा डिकोडिंगचा इतिहासातील फार महत्त्वाचा मुद्दा आहे। हे सर्व मुद्दे जर तुम्ही समजून घेतलात तर आधुनिक भारताचा इतिहास समजण्यासाठी तुम्हाला फार मदत होईल। समोर आहे 1857चा उठाव। 1857च्या उठावामध्ये बंडाची कारणे, नेते आणि त्याचे स्वरूप, त्याचबरोबर उठावाची कशी दडपशाही झाली व उठावाचे काय परिणाम झाले, जसे की गुड गव्हर्नन्स कायदा आला, हे मुद्दे 1857ला लिंक करून अभ्यासणे फार गरजेचे आहे। त्यानंतर येतो भारतीय राष्ट्रवादाचा विकास। 1858 पासून ते 1805 पर्यंत आपल्याला भारतीय राष्ट्रवादाचा विकास पाहायला मिळतो। यामध्ये राजकीय, आर्थिक आणि देशाचे प्रशासकीय एकीकरण पाहायला मिळते। त्यानंतर पाश्चात्य शिक्षणाची भूमिका, प्रेसची भूमिका आणि भारताच्या भूतकाळाचा पुनर्शोध, हे मुद्दे आपल्या देशामध्ये राष्ट्रवादाचा विकास घडवण्यासाठी फार महत्त्वाचे योगदान देतात। भारताच्या भूतकाळाचा पुनर्शोध लागल्यानंतर सुरुवातीच्या राजकीय काही हालचाली, त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची निर्मिती आणि संयमी युग। याचबरोबर समोर आपल्याला लष्करी राष्ट्रवादाची वाढ आणि क्रांतिकारी उपक्रम, जे की 1905 ते 1918 अशा पद्धतीने डिवाइड करण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्याला स्वदेशी, बहिष्कार आंदोलन आणि सुरत फूट, आंतरराष्ट्रीय प्रभाव, मोर्ले मिंटो रिफॉर्म कायदा आणि जातीयवादाची वाढ, हे मुद्दे पाहणे आवश्यक आहे। यानंतरचा काळ येतो जन आंदोलनाची सुरुवात। यामध्ये 1919 पासून ते 1939चा काळ व्यापलेला आहे। यामध्ये आपल्याला महात्मा गांधी, त्यांचे विचार व त्यांचं नेतृत्व, त्याचबरोबर मॉन्टेग्यू सेन्सफर्ड सुधारणा, रौलेट कायदा, सत्याग्रह आणि जालियनवाला बाग हत्याकांड, ही महत्त्वाचे मुद्दे पाहणे आवश्यक आहेत। यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असहकार आंदोलन, खिलाफत चळवळ, स्वराज्यवादी आणि नॉन चेंजर्स, नवीन शक्तीचा उदय, जसे की समाजवादी विचार, नवीन युवा वर्ग आणि ट्रेड युनियनचा वाद। यानंतर क्रांतिकारी क्रिया, सायमन कमिशन आणि नेहरू अहवाल, सविनय कायदेभंग चळवळ, गोलमेज परिषदा, सांप्रदायिक पुरस्कार व पुणे करार व केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुकीत सहभाग, त्यानंतर प्रांतीय परिषदा आणि भारत सरकार कायदा 1935। यानंतरचा जो काळ येतो स्वातंत्र्याच्या दिशेने किंवा फाळणीच्या दिशेने जाणारा काळ, हा काळ आपल्याला 1939 ते 1947 पर्यंतचा गणला जातो। यामध्ये आपल्याला द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान ज्या ज्या चळवळी झाल्यात त्या चळवळी, त्यानंतर ऑगस्ट ऑफर, वैयक्तिक सत्याग्रह, जातीयवादाची वाढ आणि शेतकरी चळवळी, त्याचबरोबर स्टेट पीपल्स कॉन्फरन्स, क्रिप्स मिशन, भारत छोडो आंदोलन, वेव्हेल योजना आणि इंडियन नॅशनल आर्मी आणि सुभाषचंद्र बोस यासारखे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर आपल्याला कॅबिनेट मिशन, दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रवादाचा उठाव आणि फाळणीसह स्वातंत्र्य, हे मुद्दे अभ्यासायचे आहेत। यानंतरचा काळ येतो स्वतंत्रोत्तर भारत, म्हणजे भारताला आता स्वातंत्र्य भेटलं। स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये एकीकरण आणि पुनर्रचना हे पाहायचं आहे। यामध्ये राष्ट्र उभारणी कशी झाली आणि त्यासाठी काय काय योगदान लागलं हे पाहायचं आहे। यामध्ये सर्वात अगोदर फाळणी आणि त्याचे झालेले परिणाम,
संस्थानाचे एकत्रीकरण, भारतातील भाषिक प्रादेशिकता, राज्याची पुनर्रचना, अधिकृत भाषेचा मुद्दा, आदिवासी एकत्रीकरण, प्रादेशिक आकांक्षा. यानंतर परराष्ट्र धोरण. भारताचे परराष्ट्र धोरण याबद्दल काय माहिती असायला पाहिजे तर अलिप्त चळवळ, पंचशील करार, पाकिस्तानचे युद्ध आणि चीनचे युद्ध, आण्विक धोरण, त्यानंतर आर्थिक व्यवस्था. यामध्ये नियोजन विकास, हरित क्रांती, ऑपरेशन फ्लड, सहकारी संस्था, कृषी आणि जमीन सुधारणा कायदा, औद्योगिक सुधारणा आणि LPG सुधारणा हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीसाठी उपयुक्त आहेत. यानंतर आहे राजकारण. एका पक्षाचा वर्चस्वाचा काळ, त्यानंतर विरोधी पक्षांचा उदय, आणीबाणी, प्रादेशिक पक्षांचा उदय आणि युतियुग. यानंतर येतो सामाजिक विषय. यामध्ये विशेष चळवळी, जातीयवाद, भारतीय महिला आणि महिला चळवळीची उत्क्रांती आणि नक्षलवाद. हे मुद्दे इंटरव्ह्यूसाठी पण तितकेच महत्त्वाचे आहे. या मुद्द्यावर तुमची पकड असणे फार गरजेचं आहे. यानंतर येतो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे भारत, म्हणजे स्वातंत्र्योत्तर नंतर भारताचं विज्ञान आणि तंत्रज्ञानामधले केलेलं सहभाग. यानंतरचा भाग येतो जगाचा इतिहास. जगाच्या इतिहासामध्ये काय पाहायचं आहे तर जगाच्या इतिहासात आपल्याला 18व्या शतकातील घटना पाहायच्या आहेत. यामध्ये विशेष करून तर युरोपियन नवजागरण, सागरी मार्गाचा शोध, औद्योगिक क्रांती आणि अमेरिकन क्रांती युद्ध, फ्रेंच क्रांती युद्ध, भांडवलशाहीचा उदय, वसाहतवादाचा उदय आणि साम्राज्यवादाचा उदय हे पाहणं आवश्यक ठरतं. जागतिक इतिहासामध्ये पहिले महायुद्ध, रशियन क्रांती, दुसरे महायुद्ध, निर्वसाहतीकरण, शीतयुद्ध आणि सोव्हिएत युनियनचे पतन हे पाहायचे आहेत. संकल्पना, प्रकार आणि राजकीय तत्वज्ञानाचा सामाजिक प्रभाव. यामध्ये आपल्याला साम्यवाद, भांडवलशाही आणि समाजवाद ही काही राजकीय तत्वज्ञान स्पष्टपणे माहिती असणं आवश्यक आहे. काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर कमेंट करा. आन्सर रायटिंग संबंधित यूट्यूबवरती खूप व्हिडिओ आहेत, पण ते व्हिडिओ मला खूप कॉम्प्लिकेटेड आणि समजण्यास अवघड वाटत आहेत. आमचा प्रयत्न आहे की सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या सर्वांना लिखाण करता यावं असा एक सोपा व्हिडिओ बनवावा. यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत. ही सिरीज आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.